नागपंचमी आणि आम्ही ना नागोबासाठी खूप नैवेद्य बनवलं बरं का. मला ह्याच्यात आलूवडी, ताटवडी, घुगऱ्या आणि आम्ही त्यांच्यासाठी ना जेवण बनवलं. हो, आणि हे बघा मी कशी नाचते, ठुमक ठुमक ठुमक. मस्त ना. हे बघ, ही माझी छोटी बहीण आहे तिच्या, मला ते थोडी दिसत असेल बघा. हे ते आहेत माझी आजी, भाऊ, बहीण आणि माझी काकी. आम्ही इथे नाचतोय बरं का. बघा माझा पाय कशावर तरी पडला, मी त्याला पाय पडली, मी परत गोगोल फिरायला लागली. माझा भाऊ गेला लागली, आम्ही परत फिरायला लागलो आणि नाचतच राहिलो आणि मी शेजारच काम करायचं नाचतच राहिलो. मग मी गेली आणि बघा तुम्ही मी काय करते. अरे मध्ये आई मामा मस्त. मी परत आल्या बाजूला चालली, परत मी नाचायला आमचे आजोबा गेले उद्या बारात. मी काय केलं असेल मला माहित नाही. बघू काय केलं असेल. तुम्हाला माहिती आहे, माझ्या आजीने गजला लावले, माझी काकीने गजला लावले, मी गजला लावले, माझ्या मम्मीने गजला लावले, माझ्या बहिणीने गजला लावले. आम्ही 5 गजरे आणलेले. हो, खूप गजरे होते आमच्याकडे. आणि त्याच्यानंतर मी खाली पडली. त्याच्यानंतर मी माझ्या भावाला उचलला, मग तो रडायला लागला. मग मी त्याला खाली ठेवलं आणि मग माझे आजोबा परत गेले. माहीत नाही कशाला गेले. मी अशी टाळ्या वाजून नाचायला लागली. कशी पण फनी. ही माझी बहीण आहे, ती टाळ्या वाजवते. माझा भाऊ गोद फिरते. मी आईला दाखवलं की माझ्या लागा. माझा भाऊ टाळे वाजवायला लागला. आता माहित आहे सगळं इथे मी परत नाचते बघा. छान कसं नाचते, छान नाचते, खान नाचते. हे बघा माझे भाऊ टोपी डोक्यावर घेऊन आला आणि त्याची टोपी काढली हातात घेतली. तुम्ही कशी पण नाचत आधी तबला वाजव. बघा तो तबला आय थिंक सो वाजवतोय नाही. आणि काहीतरी रेड बाहेर फेकलं आणि मग टोपीने तबल्याला मारत होता. मग त्याने केशाला हातलं. मग मला म्हणजे माझ्या भावाला मम्मीने मुटक्या खायला दिल्या. त्या खूप गोड होत्या म्हणून तर त्याला खूप आवडल्या आणि मला पण ते खूप आवडतं. हा माझा भाऊ आहे शौर्य.